डियर स्टुडंट्स, सो आजचे डीपीपीचे सोल्युशन्स आपण एक एक करून डिस्कस करूयात. सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघा बरं. डिस्टन्स बिटवीन द लाईन्स 5x + 12y - 1 = 0 अँड 10x + 24y + k = 0 इज 2 युनिट्स. म्हणजे दोन लाईन्स आहेत आणि दोन लाईन्स मधला डिस्टन्स जो आहे तो 2 युनिट आहे. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के, म्हणजे केचं व्हॅल्यू काय असेल. सो आपल्याला माहिती आहे जर दोन लाईन्स एकमेकांना पॅरल असतात तर त्यांचा एक्सचं कोएफिशियंट आणि वायचं कोएफिशियंट एकतर सेम असेल किंवा त्याचे मल्टिपल असतात. जसं की तुम्हाला सांगतो बघा, याला समजा तुम्ही इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. ठीक आहे, हा आहे तुमचा इक्वेशन 1. सो जर तुम्ही इक्वेशन 1ला मल्टिप्लाय बाय 2 केलं, काय केलं, इक्वेशन 1ला समजा तुम्ही मल्टिप्लाय बाय 2 केलं, काय भेटणार, 10x + 24y - 2 = 0. बरोबर. सो आणि तुम्ही इक्वेशन 2ला बघा, याला समजा तुम्ही इक्वेशन नंबर 2 घेतलं. So let this be the equation number 2. So in equation 1 and 2, you can see the x coefficient and the y coefficient are same. So we can say that these both lines are parallel to each other. So ज्यावेळेस दोन लाईन्स पॅरल असतात, ज्यावेळेस दोन लाईन्स एकमेकांना पॅरल असतात, तर आपण काय करतो, तर एक फॉर्म्युला असतो आपल्याकडे. बरोबर. फॉर्म्युला काय, C = mod of D डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स = mod of C1 - C2 अपॉन √ a² + b². हा वाला फॉर्म्युला पण यूज करतो. बरोबर. आता C1 आणि C2 काय, तिथं -2 जो आहे, -2 आपला असणार आहे C1 आणि हा K जो आहे, हा K असणार आहे आपला C2. सो C1 काय, -2 आणि C2 म्हणजे -K डिवायडेड बाय √ a² + b². Now who is a and b? The coefficient of x is a and the coefficient of y is b, and in this case you can see the coefficient of x and coefficient of y both are same. So a काय आपल्याकडे 10 चा स्क्वेअर करायचं आहे, फॉर्म्युलाच्या हिशोबाने 10 चा स्क्वेअर, b नथिंग बट coefficient of y. what is coefficient of y? 24. सो आपल्याला काय करायचं आहे, 24 चा स्क्वेअर करायचं आहे. आपल्याला पुढे सॉल्व करूयात. -2 - k अपॉन √10² येईल 100 प्लस 24 चा स्क्वेअर आहे तो 576. बरोबर. याला पुढे जर तुम्ही सॉल्व केलं तर काय येणार, -2 - k अपॉन √576 + 100 676 येतो. ठीक आहे. आणि आपल्याला डीचं व्हॅल्यू दिलेलं आहे, तर डी आपण डायरेक्टली तर 2 लिहू शकतो कारण आपल्याला डीचं व्हॅल्यू तर दिलेलं आहे 2 युनिट्स. बरोबर. सो लेट्स टेक 2 = mod of -2 - k अपॉन √676. 676चं रूट म्हणजे 26. आता जर मला मॉड काढायचं आहे, आय वॉन्ट टू रिमूव्ह दिस मॉड. सो आय कॅन रिमूव्ह दिस मॉड, बट आय हॅव टू टेक द डिस्टन्स हिअर ॲज प्लस ऑर मायनस. द डिस्टन्स कॅन बी +2 और द डिस्टन्स कॅन बी -2. आपल्याकडे दोन केस असतात, एक तर प्लस मायनस मॉड काढलं तर इथं दोन व्हॅल्यू असतात, +2 और -2. म्हणजे आपल्याकडे दोन आन्सर आला पाहिजे, बरोबर. तर 26 ला इकडे मल्टिप्लाय करून टाका 2 सोबत. सो काय बनणार, +- 26 × 2 that will become 52 is equal to -2 - k. आता जर तुम्ही याला सॉल्व केलं, मला आधी +56 साठी सॉल्व करावं लागेल, +52 साठी सॉल्व करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला -52 साठी सॉल्व करावं लागेल. सो व्हॉट इज +52? +52 साठी सॉल्व केलं तर काय येणार, -2 - k is equal to -2 - k. +52 साठी सॉल्व करा. सो -k is equal to +52 -2 तिकडे गेला तर +2. सो केचं व्हॅल्यू काय भेटणार, k मायनसमध्ये. सो केचं व्हॅल्यू काय भेटणार, -54. हा झाला एक. याला पण सॉल्व करूयात. -k is equal to -52 प्लस सांगा इथं काय होणार, -k is equal to करणार इथं मायनस. सो 52 - 2 50 -50 काय म्हणणार, -50. आणि जर तुम्ही इथून मायनस कॅन्सल होतो ना, तर दोन्हीकडे मायनस आहे, मायनस कॅन्सल होतो आणि तुम्हाला फायनली द केचा आन्सर भेटतो, k is equal to 50. आपल्याला केचे दोन व्हॅल्यूज भेटलेत, एक आहे k is equal to 50, एक आहे k is equal to -54. सो दोन्ही ऑप्शनमध्ये आहेत. आणि ऑप्शन डी काय सांगतोय, बोथ ए अँड बी आर राईट. सो व्हॉट इज द राईट आन्सर, ऑप्शन डी. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. बोथ ए अँड बी आर राईट. सो हा MCQचा ऑप्शन बरोबर ऑप्शन आहे, ऑप्शन डी, बोथ ए अँड बी. समजलं सगळ्यांनी नोट करून घ्या, पॉज करा,
सॉल्व नाही झालं त्यांनी हे एकदा नोट करून घ्या, व्यवस्थित नोट करून घ्या. ठीक आहे, चलो नाव वी गो टू द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन थोडं ट्रिकी आहे बरं का, तर थोडं लक्ष द्या नीट. मी तुम्हाला हिंट देतो, तुम्ही पण ट्राय करू शकता सेकंड क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन काय सांगते, द इक्वेशन ऑफ लाईन थ्रू पॉईंट -3,8 हॅव्हिंग पॉझिटिव्ह इंटरसेप्ट्स. हे शब्दाला बघा काय म्हणते, इंटरसेप्ट म्हणतात. काय म्हणतात, इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे ते एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट दोन्ही सांगतात बरं का, इंटरसेप्ट्स. सो पॉझिटिव्ह इंटरसेप्ट हुज सम इज 7. म्हणजे आपण असं घेऊ, एक काम करा, या पॉईंटला -3,8 याला आपण एक काम करू, याला आपण एक्स आणि वाय सांगूयात. काय सांगूयात, एक्स आणि वाय. याला आपण एक्स वाय असं ट्रीट करूयात. ठीक आहे, ह्या पॉईंट्सला आपण एक्स वाय ट्रीट करूयात. आणि पॉझिटिव्ह इंटरसेप्टचे सम 7 आहेत. आता पॉझिटिव्ह इंटरसेप्ट म्हणजे काय, असं एक लाईन आहे, म्हणजे याला आपण म्हणतो एक्स इंटरसेप्ट आणि याला आपण म्हणतो वाय इंटरसेप्ट. आता हे दोन्ही इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहेत आणि दोन्ही इंटरसेप्टला ॲड केलं तर 7 भेटतो. सो आपण एक काम करूयात ना, याला फॉर एक्झाम्पल ए घेऊ आणि याला एक्झाम्पल बी घेऊ, बरोबर. असं ए बी आणि बी घेऊ. सो आपण काय सांगू शकतो इथं, ए प्लस बी इज इक्वल टू 7. हे आता कसं काय लिहिलं, ए प्लस बी. अरे दिले ना तुम्हाला, हे काय दिले ना, सम ऑफ इंटरसेप्ट इज 7. ठीक आहे, हे समजलं. अच्छा, ज्यावेळेस दोन इंटरसेप्ट येतात, क्लिक झालं, भरपूर स्टुडंट्सला क्लिक झालं असेल आणि झालंच पाहिजे. अरे ज्यावेळेस आपल्याकडे दोन इंटरसेप्ट येतात तर आपल्याकडे असतो डबल इंटरसेप्ट फॉर्म. काय असतो, डबल इंटरसेप्ट फॉर्म. ज्यावेळेस आपल्याकडे दोन इंटरसेप्ट असतात त्यावेळेस आपल्याकडे काय असतो, डबल इंटरसेप्ट फॉर्म. आणि डबल इंटरसेप्ट फॉर्म काय असतो, एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू 1. हे असतो ना डबल इंटरसेप्ट फॉर्म. येस. सो आता एक काम करा ना, एक्सच्या ठिकाणी -3 पुट करा, वायच्या ठिकाणी 8 पुट करा. आणि ए प्लस बी याला आपण थोडं इक्वेट करू शकतो बरं का, याला आपण असं पण लिहू शकतो, याच इक्वेशनला ए प्लस बीला आपण एका काम करू, ए किंवा बी मध्ये आणू, म्हणजे आपण याला सिम्प्लिफाय करून एकाचा व्हॅल्यू काढू शकतो. काम करा ना, असं करा, ए इज इक्वल टू किंवा बी इज इक्वल टू करा, बी इज इक्वल टू 7 मायनस ए. हे समजलं. आता एक काम करा ना, बीच्या ठिकाणी पण हे पुट करा. बीच्या ठिकाणी पुट केलं की फक्त अननोन राहतो एक्स, फक्त अननोन राहतो ए. समजलं का, फक्त एक अननोन राहतो. कसं सांगतो बघा ना, पुट करा ना, तुम्ही स्वतः ट्राय करा ना. एक्स म्हणजे काय रे, एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे -3 आहे, बरोबर. ए ॲज इट इज राहू द्या. प्लस वाय म्हणजे काय रे, वाय म्हणजे 8 आहे. आणि बी म्हणजे काय घेणार आहे, बी म्हणजे 7 मायनस ए. बी म्हणजे काय घेणार, 7 मायनस ए. समजलं. आता या पूर्ण एक्सप्रेशनमध्ये फक्त एकच अननोन आहे, तो आहे ए. तर तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाय करून ए साठी सॉल्व्ह करू शकता. समजलं. तुम्ही काय करणार, याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि ए साठी सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून ए साठी सॉल्व्ह केलं तर ए चे दोन व्हॅल्यूज तुम्हाला भेटतील. काय भेटणार, ए इज इक्वल टू 3 आणि ए इज इक्वल टू -7. आता आपण -7 नाही घेऊ शकत. काय, का बरं -7 काय नाही घेणार आपण, कारण त्यांनी सांगितलं ना पॉझिटिव्ह इंटरसेप्ट. आपल्याकडे फक्त पॉझिटिव्ह इंटरसेप्ट, त्यांनी क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितले पॉझिटिव्ह इंटरसेप्ट. सो याला इग्नोर करा, फक्त ए इज इक्वल टू 3 घ्या. फक्त काय करा, ए इज इक्वल टू 3 घ्या आणि याला आपल्या ॲक्च्युअल इक्वेशनमध्ये डबल इंटरसेप्टच्या फॉर्ममध्ये पुट करा बरं. डबल इंटरसेप्टच्या फॉर्ममध्ये तुम्ही पुट करा. सो काय येणार, एक्स बाय ए म्हणजे 3 प्लस वाय बाय बी, बी पण आपण फाईंड करू शकतो ना. मला सांगा 7 मायनस 3 किती येतो, बी म्हणजे 7 मायनस 3. सो 7 मायनस 3 किती येतो, 7 मायनस 3 4. सो बी पण भेटलं तुम्हाला 4. सो वाय बाय 4 इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लाय करा बरं, क्रॉस मल्टिप्लाय पटकन करा. हे काय होणार, 4x प्लस 3y अपॉन 4 3 आर 12 इज इक्वल टू 1. आता 12 इकडे गेला तर काय बनणार, 4x प्लस 3y इज इक्वल टू 12. ऑप्शन दिसतोय का तुम्हाला, ऑप्शन दिसतोय का, येस, ऑप्शन बी. हां, ऑप्शन बी याचा बरोबर आन्सर आहे. ठीक आहे, समजलं का, समजलं का याचा बरोबर आन्सर कोण आहे, ऑप्शन बी. कुणाला काही समजलं नसेल तर प्लीज थोडा मागे रिमाइंड करा आणि परत तुम्ही ऐकू शकता, बरोबर. फक्त हे तुम्ही समजून घ्या, इथं तुम्हाला काय करायचं आहे, याला इथं तुम्हाला एक इक्वेशन भेटेल, त्या इक्वेशनला तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुम्हाला एचा व्हॅल्यू काढायचं आहे. आणि एचा व्हॅल्यू तुम्हाला 2 भेटणार, 3 आणि -7. मायनसला नाही घेऊ शकत कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं पॉझिटिव्ह इंटरसेप्टला घ्यायचं आहे. ठीक आहे. सो वी हॅव टू टेक 3 अँड व्हेन वी टेक द 3 अँड वी सॉल्व वी गेट दिस इक्वेशन फॉर द लाईन, राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 थोडं इंटरेस्टिंग आहे बघा बरं. त्यांनी आपल्याला एक ट्रायंगल दिले.
काय दिलेलं एक ट्रायंगल दिले. लेट्स टेक दिस ट्रायंगल ॲज ट्रायंगल ABC. सो वी हॅव द ट्रायंगल ABC. एचे कॉर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत. ए काय दिले आपल्याला 1, -2. बी दिलेले आपल्याला. बीचे कॉर्डिनेट्स काय आहेत आपल्याकडे -2, 3. सीचे कॉर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत 2, -5. बरोबर. आर द वर्टायसेस. त्या पॉईंटला वर्टेक्स म्हणतो, ती पॉईंटला वर्टायसेस असं म्हणतो. द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC. देन द इक्वेशन ऑफ मीडियन BE. मीडियन BE, मीडियन म्हणजे जसं मधून जातोय, ठीक आहे, आपण म्हणतो बी. आणि या पॉईंटला आपण सांगू ई. या BEचं इक्वेशन काढायचं, जो एक पिंक कलरमध्ये लाईन जातो ना, त्याचं इक्वेशन काढायचं आहे. काय करू शकतो बरं, काय करू शकतो का ना. आधी तुम्ही ईला काढा ना. तुम्ही म्हणता सर ईला कसं काढणार. अरे तुम्हाला ए माहिती आहे ना आणि सी माहिती आहे. मिड पॉईंट फॉर्मने तुम्ही ईला काढा. ई काढल्यानंतर काय आहे, ई काढल्यानंतर काय करणार सर. अरे तुम्हाला ई माहिती आहे आणि बी माहिती आहे, तुम्हाला एका लाईनवरती 2 पॉईंट माहिती आहे, तर आपल्याकडे असतो 2 पॉईंट फॉर्म. 2 पॉईंट फॉर्म वापरून तुम्ही या इक्वेशनला काढू शकता. हे बघा, सगळ्यात आधी ईला काढा. ई कसं येणार, ई तुम्हाला 2 पॉईंट फॉर्मने काढावं लागेल. सांगा बरं, ए आणि ई कुठं लाई करतोय, AC लाई करतो ना. कुठं लाई करतोय, AC लाई करतोय. तर मला सांगा एचा एक्स कॉर्डिनेट आणि सीचा एक्स कॉर्डिनेट घ्या बरं. 1 + 2 / 2. मिड पॉईंट काढतो ना, म्हणून /2 ला पॉईंट काढतोय, सो /2. तसं वाय कॉर्डिनेट काय, -2 -5 / 2. सो काय भेटलं रे ई तुम्हाला 2 + 1 3/2. -2 -5 -+ -7/2. सो आपल्याला ई भेटला. हा ई भेटला. हे ई आहे 3/2 आणि हा आहे -7/2. काय बात आहे, ई भेटलं ना. आता तुम्हाला 2 पॉईंट माहिती आहे ना रे. हे बघा ना, तुम्हाला एका लाईनवरती हा पण पॉईंट माहिती आहे आणि हा पण पॉईंट माहिती आहे. सो वी हॅव 2 पॉईंट फॉर्म. सो व्हॉट इज 2 पॉईंट फॉर्म. y - y1 upon y1 - y2 is equal to x - x1 upon x1 - x2. Yes, right. So this is the 2 point form. So let's substitute the values. आता लक्षात घ्या, फक्त इथं गडबड करू नका. इथं बी असणार. बीला एक काम करा, याला x1 y1 असं घ्या आणि याला x2 y2 असं घ्याल. बरोबर. सो मला सांगा, पटकन सांगा, y - y1. सो हू इज y1 3 अपॉन y1 - y2 म्हणजे 3 - y2. y2 म्हणजे काय आपल्याकडे y2 -7/2. सो जर इथं -7/2 आला तर हे बनतो +7/2 इज इक्वल टू x - x1. x1 काय रे आपल्याकडे -2. सो हे बनतो +2 डिवायडेड बाय x1 - x2 डिवाइड बाय x1 - फॉर्म्युला डिवाइड बाय x1 - x2. सो x1 काय आपल्याकडे x1 काय आपल्याकडे -2. x1 काय -2 मायनस x2 काय x2 3/2 -3/2. सॉल्व करा बरं याला. काय होतो हे, कुठे लिहू जागा पुरेल का आपल्याला. जागा पुरेल, ठीक आहे. समोरच लिहितो मी, एकदम समोर लिहितो बरं. काय y - 3 अपॉन घ्या बरं, LCM घ्या. याला सॉल्व करूयात. एक काम करू, इथं सॉल्व करू म्हणजे थोडं पटकन होईल आपलं. म्हणजे माझ्याकडे जागा नाही भरपूर सॉल्व करायला. सॉल्व करा. कसं सॉल्व करणार. 3 × 2 = 6 7/2. काय बनतो 6 + 7/2 13/2. सो डायरेक्टली मी तर 13/2 लिहू. 13/2 समजलं का. 13/2 कसा आला याचा मी तर सॉल्व करून दिलेले, ठीक आहे. याला थोडं इरेज करतो. नेक्स्ट x + 2 अपॉन सॉल्व करूयात. याला सॉल्व करूयात. -2 -3/2. सांगा 2 × 2 = 4 -4 -3 / 2 -+ 4 + 7/2 -7/2 भेटलं सगळ्यांना. -7/2. सो इथं काय येणार -7/2. समजलं काय येणार -7/2 येणार. सो इथं आपल्याला भेटणार -7/2. चलो याला पुढं सॉल्व करा बरं. काय करू शकतो. एक काम करा ना, हा पूर्ण टर्म y - 3 ला काय करतो, y - 3 ला पूर्ण टर्म डिवाइड करतो. वरती आला तर काय मल्टिप्लाय करणार ना. पूर्ण टर्मला ना असं वरती घेऊन या. वरती घेऊन आलं तर काय मल्टिप्लाय होणार आणि त्याचा रेसिप्रोकल होणार. आणि मल्टिप्लाय होणार. सो काय होणार 2/13. हा पूर्ण टर्म इथं डिवाइड करतोय. या पूर्ण टर्मला तुम्ही इज इक्वल टूच्या या साईडला आणलं तर तो मल्टिप्लाय करणार ॲज इट इज. रेसिप्रोकल नाही होणार. इंटू -7/2 इज इक्वल टू x + 2.
समजलं का? समजलं काय केलं? सो 13/2 याला मी एकदम वरती आणलं तर त्याचा रेसिप्रोकल होतो, बरोबर, आणि मल्टिप्लाय होतो. आता 7/2 फक्त आपण इज इक्वल टूच्या या साईडला घेऊन जातोय, सो तो रेसिप्रोकल होणार, फक्त काय होणार, मल्टिप्लाय होणार. एक काम करा, बघा हे 2 कॅन्सल होतोय, सो हे 2 कॅन्सल होतोय, बरोबर. या -7ला या एक्सप्रेशनला या 13ला इकडे मल्टिप्लाय करून टाका आणि -7ला इकडे मल्टिप्लाय करून टाका. सो काय बनणार इथं, तर काय होणार, -7y मायनस प्लस 7 3 जार 21 इज इक्वल टू 13ला इकडे मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 13x प्लस 13 2 जार 26 झालं. याला फक्त थोडं इक्वेट करा, याला थोडं सिम्प्लिफाय करा. तर वरती लिहितो मी 13x -7y तिकडे आलं तर प्लस 7y, बरोबर, प्लस 26 -21 इकडे, तर इकडे आलं तर -21 इज इक्वल टू 0. सो सांगा बरं, 13x प्लस 7y 26 - 21 5 प्लस 5 इज इक्वल टू 0. सो दिस इज युअर फायनल आन्सर. हा एक ऑप्शन आहे ना, कसं काय नसणार, ऑप्शन बी राईट. समजलं का? सो हे कॅल्क्युलेशनमध्ये थोडं पेशन्स ठेवा आणि अच्छा, सो दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन BD. सो BE, दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन BE. BEचं इक्वेशन तुम्ही शोधलेलं, ठीक आहे. समजलं कसं करायचं? टाईपचे क्वेश्चन क्लासरूममध्ये पण आपण सॉल्व्ह केलेत, पण प्रॅक्टिस झालं पाहिजे रे, ठीक आहे. जेवढं जसं आज तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं, जेवढं केलं तेवढं कमी आहे. मध्ये तेच आहे, जेवढं केलं तेवढं कमीच आहे. करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 कडे येऊयात. A is 1, -2 and B is 4, K, C is 7, 2 and D is 3, K. ठीक आहे, 4 पॉईंट्स दिलेत, A B C D. ओके, वेअर लाईन AB अँड CD आर पॅरलल. ओके, सो लाईन त्यांनी क्लिअरली सांगितलं, लाईन AB and CD parallel. Okay, so when these lines are parallel, आपल्याला काय क्लिक होतोय, स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन CD. सर नो, आणि आपल्याला 2 पॉईंट्स माहिती आहेत ना, A आणि B पण माहिती आहे आणि C आणि D पण माहिती आहे. क्या बात आहे. तर आपण डायरेक्ट ABचा स्लोप काढू शकतो, A आणि Bचा स्लोप काढू शकतो ना, y2 - y1 अपॉन x2 - x1. तच CDचा पण स्लोप काढा, y2 - y1 अपॉन x2 - x1. सॉल्व करा सायमल्टेनियसली, व्हॅल्यू भेटून जाईल. सांगा ऑफ AB काय काढणार, y2 - y1 अपॉन x2 - x1. स्लोप ऑफ AB सांगा बरं, इथं पटकन सांगा. हा असेल x1 y1, हा असेल x2 y2. सो लेट स्टार्ट. सो y2 - y1, सो हू इज y2, A मायनस y1 -2 म्हणजे k + 2 डिवायडेड बाय, बरोबर ना, k + 2 डिवायडेड बाय x2 काय आपल्याकडे 4 मायनस x1 म्हणजे 1. काय झालं, k + 2 अपॉन 4 - 1 3. तसंच m ऑफ AB केलं, तसा m ऑफ CD करा बरं. ऑफ CD सेम y2 - y1 अपॉन x2 - x1. पण यावेळेस आता तुम्ही C आणि D चे पॉईंट्सला घ्या, द पॉईंट्स ऑफ C and D. So you can take the points of C and D. So what will be the points of C and D? Let this be x1 y1, let this be x2 y2. Right? So tell me, y2 a minus y1 2 upon x2 म्हणजे 3 minus 7. So काय बनणार, k - 2 upon k - 7. So 3 - 7 काय भेटणार, -4. समजलं का? सो आज आपण सांगितलं होतं, आपण काय सांगितलं होतं इथं, ए दिले ना आपण इथं, सांगा A + 2/3 इज इक्वल टू A - 2/-4. क्रॉस मल्टिप्लाय करा, -4k, बरोबर ना, -4k -4 × 8 इज इक्वल टू 3k. क्रॉस मल्टिप्लाय करा रे, हा इकडं 3k - 3 × 6.
चलो याला आता थोडं हे करा, केला एका साईडला घेऊन जा बरं. -4k आता हा 3k प्लसमध्ये इकडे आला तर -3k -8 आता हा -6 इकडे आला तर +6 इज इक्वल टू 0. लेट सॉल्व minus minus plus, so this will become -7k and -8 plus 6 minus plus minus minus sign आणि 8 minus 6 2 is equal to 0. so k साठी सॉल्व करा बरं. k is equal to हा -2 तिकडे गेला तर +2 अपॉन -7 बरोबर ना. हा सो k काय झाला k is equal to -2/7. चा व्हॅल्यू काय झाला -2/7. एक ऑप्शन असणारच ना. केचा व्हॅल्यू काय -2/7. सो ऑप्शन ए इज राईट आन्सर. समजलं का हा क्वेश्चन कसा करायचा होता. ठीक आहे. आय होप सो सगळ्यांनी केलं असेल, ट्राय केलं असेल, आन्सर भेटलं असेल. नाही भेटलं, नाही जमलं तर लिहून घ्या. नेक्स्ट टाइम असं क्वेश्चन आलं की मिस करू नका. ठीक आहे. सो नेक्स्ट वी गो टू क्वेश्चन नंबर 5. Question number 5. Dash is the foot of perpendicular from the point 2,4 on the line x plus y is equal to 1. Okay. हे टाईपचे क्वेश्चन्स आपण क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. सांगा बरं मला फुट ते परपेंडिक्युलर कोणते पॉईंट आहेत. फॉर एक्झाम्पल हा एक पॉईंट आहे, हा पॉईंट आहे 2,4. हा पॉईंट आहे 2,4. एक स्ट्रेट लाईन जातोय आणि तो लाईन एक दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. ज्या लाईनला परपेंडिक्युलर आहे तो आहे x प्लस y इज इक्वल टू 1. त्याचा फुट जिथं फुट म्हणजे हा याला आपण फुट म्हणतो. फुट ते याचे कॉर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहेत. लेट्स टेक दिस फुट ॲज x, y किंवा x1 y1 x, y घेऊयात. सो याला x, y घ्या. हे फाइंड करायचं तुम्हाला. सो हा पॉईंट तुम्हाला फाइंड करायचा आहे. सो कसं करता येईल बरं हा पॉईंट फाइंड. x, y कसं फाइंड करणार तुम्ही. कसं फाइंड करणार. बरोबर. सो एक काम करा याला इक्वेशन नंबर 1 सांगा. तुम्ही काय करणार. एक काम करा, याला इक्वेशन नंबर 1 सांगा आणि या लाईनचं पण इक्वेशन काढा. इक्वेशन नंबर 2 सांगा. समजतंय. या लाईनचं पण इक्वेशन काढा, त्याला इक्वेशन नंबर 2 सांगा. दोन्ही इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व करावं लागेल. तो एकच ऑप्शन आपल्याकडे. बरोबर. तो एकच ऑप्शन आपल्याकडे. सो कसं करता येईल बरं बघा बरं. सो x प्लस y इज इक्वल टू 1 ते आपल्याला दिलेले काय गिवन आहे. x प्लस y इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला हे बघा एक काम करा. आपल्याला अजून एक काय आपल्याला हे पॉईंट माहिती आहे ना. पॉईंट काय आहे x1 y1 करा. याला एक काम करा, याला x1 y1 असं घ्या. सो लेट x1 y1 बी 2,4. x1 y1 काय भेटलं 2,4. आता मला सांगा हे लाईनचा स्लोप काढू शकतो का मी. या लाईनचा स्लोप समजा मी m सांगितलं, याला m2 सांगितलं, याला m1 सांगितलं. आता m1चा स्लोप कसं काढणार. m1चा स्लोप -a/b. m1चा स्लोप कसं काढणार रे -a/b. सांगा -1/1. सो mचा स्लोप काय आला. m1चा स्लोप काय आला 1 आला. -1 आला. सॉरी -1 आला. सो m1चा स्लोप -1 आला. m2 काय असेल रे. m2 काय असेल. एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. त्याचं उलटं करायचं, मायनस लावायचं. सो उलटं करून मायनस लावलं तर तुम्ही ते भेटेल 1. तर उलटं करायचं. अरे 1/1 असतो ना. 1/1 ला उलटं केलं तर 1/1च असणार. पण मायनस साईन लावायचं म्हणजे हा मायनस आणि आपण जो मायनस लावला तो मायनस मायनस प्लस. माहिती आहे ना तुम्हाला कन्सेप्ट. परपेंडिक्युलर असेल तर. सो m2 काय भेटला म्हणजे याचा m2 म्हणजे हे आपल्याला 1 भेटला. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला स्लोप माहिती आहे आणि तुम्हाला इथला एक पॉईंट माहिती आहे. तो कॅन वी यूज स्लोप पॉईंट फॉर्म टू फाइंड द इक्वेशन ऑफ दिस लाइन. So can we find the equation of this line? So when we get the equation of this line, we get 2 equations, and when we solve the 2 equations simultaneously, we can get the x and y, right? So मला सांगा कसं करणार आपण. स्लोप पॉईंट फॉर्म y minus y1 is equal to m x minus x1. सांगा y minus y1. y1 कोण आहे आपल्याकडे 4. m काय आहे हा या लाईनचा m काय आहे 1. x minus x1 काय आहे 2. सो सांगा y minus 4 is equal to x minus 2. याला अरेंज करा बरं. x minus y minus 2 plus 4 is equal to 0.
So we get the equation of line as x minus 4 minus y, so plus 2 is equal to 0. So this is the required equation of the line. So let's take this as equation number 2. Like equation number 2. याला इक्वेशन नंबर याला इक्वेशन नंबर घ्या आणि याला इक्वेशन नंबर 1 आपण ऑलरेडी घेतलेले. हा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 and 2 ला सॉल्व करा ना तुम्ही सायमल्टेनियसली. लेट सॉल्व इक्वेशन 1 and 2 सायमल्टेनियसली. काय होतो x प्लस y मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि दुसरा इक्वेशन काय x मायनस y प्लस 2 इक्वल टू 0. सॉल्व करा सायमल्टेनियसली. तो प्लस y मायनस y कॅन्सल होतो. काय होतो हे x प्लस x हे बनणार 2x मायनस 1 प्लस 2. तो काय होतो मायनस 1 प्लस 2 पण येतो ना 1 येतो बरोबर. सो येणार प्लस 1 इज इक्वल टू 0. लेट्स सॉल्व फॉर x. so 2x इज इक्वल टू मायनस 1, x इज इक्वल टू मायनस 1/2. काय भेटला मायनस 1/2. ऑप्शन मध्ये तुम्हाला मायनस 1/2 भेटतोय का? हा ऑप्शन सी. ऑप्शन सी आपला आन्सर आहे. कारण आता तुम्ही कसं काय म्हणता, तुम्ही सांगू शकता सर तुम्ही डायरेक्टली कसं सांगू शकता ऑप्शन सी आन्सर आहे. बाकीचे पण बघा बरं. अरे पण बाकीच्या मध्ये मायनस 1/2 मला कुठं दिसतोय का? नाही. समजा दुसरी कुठं मायनस 1/2 दिसला असता तर आपल्याला वाय काढण्याची गरज पडली असते. तर आपला तुम्हाला चेक करून दाखवतो. लेट्स सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1. सो व्हॉट विल हॅपन इफ यू सबस्टिट्यूट value of x in equation 1. x काय आपल्याकडे मायनस पुढे सबस्टिट्यूट करा मायनस 1/2 प्लस y मायनस 1 इज इक्वल टू 0. बरोबर बरोबर ना. हां तो जर इथं तुम्ही हे केलं मायनस 1/2 मायनस 1 इज इक्वल टू मायनस वाय. सो काय होणार इथं एलसीएम घ्या बरं. खाली 2 ने डिवाइड करा आणि इथं मल्टिप्लाय करा. सो काय बनणार रे मायनस 1 मायनस 2 मायनस मायनस प्लस. सो बनणार मायनस 3/2 इज इक्वल टू मायनस वाय. अरे हे तुम्हाला दिसतंय का या साईडचं? मी तुम्हाला इथं जे लिहिले ते कदाचित दिसत नसेल. इथं लिहितो मी. सांगा मायनस 1 मायनस 2 मायनस 3/2 इज इक्वल टू मायनस 3/2 इज इक्वल टू मायनस वाय. आता सांगा बरं हे मायनस मायनस कॅन्सल होतो मायनस मायनस कॅन्सल होतो. सो वायचं व्हॅल्यू काय झालं सांगा ना. वायचं व्हॅल्यू काय झालं वाय इज इक्वल टू 3/2 ना. सॉल्व केलं तरी तुम्हाला आन्सर तसं 3/2 भेटतोय ना. सो एवढं सॉल्व करायची गरज नाही. टाइम नका वेस्ट करू. सो मायनस 1/2 भेटला तर तो तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 कडे येऊयात. The vertex of triangle A, एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल ड्रॉ करूयात आपण. एक ट्रायंगल आहे बरोबर. ट्रायंगलचा वर्टेक्स ए दिलेला आहे. ए काय आपल्याकडे 1,1. द मिड पॉइंट ऑफ इट साइड ए बी सी. मिड पॉइंट दिले बी दिले. ए बीचं मिड पॉइंट काय दिले? ए बीचं मिड पॉइंट आपल्याकडे दिलेलं आहे. ए बीचं मिड पॉइंट दिले आणि ए सीचं मिड पॉइंट दिले. midpoint is minus 2,3 and इथला midpoint ए बी काम करा. याला ए बी सी याला एक काम करा डी नाव द्या. याला ई नाव द्या. याला डी नाव द्या आणि याला ई नाव द्या. बरोबर. ईचा मिडपॉईंट दिलेला तुम्हाला. मिडपॉईंट दिलेत बरं का तुम्हाला. क्वेश्चन नीट वाचा रे बाबा. मिडपॉईंट दिलेत. मिडपॉईंट बी आणि सी नाही दिलेत. मिडपॉईंट दिलेत. ईचा मिडपॉईंट काय 5,2. देन द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल इज येस. आता सांगा सेंट्रॉइड काय असतं? सेंट्रॉइड आपण या टाइपचे एक एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन डिस्कस केलेले आठवत आहे. सेंट्रॉइड इथून सी पर्यंत एक लाईन ड्रॉ करा. ई पासून बी पर्यंत लाईन ड्रॉ करा. हा जो मिड पॉईंट आहे ना हा असतो सेंट्रॉइड. हा काय असतो सेंट्रॉइड. तुम्हाला हे सेंट्रॉइड कॉर्डिनेट्स म्हणजे याला एक काम करा एक्स आणि वाय सांगा. सो तुम्हाला हे सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट्स काढायचे. काय बात आहे. तुम्हाला काय दिले? मिड पॉईंट दिले रे. तुम्हाला मिड पॉईंट दिले तर मिड पॉईंट मधनं तुम्हाला सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट्स काढायचे. क्या बात आहे. मस्त क्वेश्चन आहे. तुम्हाला आधी काय करावं माहिती आहे का? मला आधी हे बी आणि सी काढावं लागेल रे. बी आणि सी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्ही नाही काढू शकत. बी आणि सी तुम्हाला काही करून काढावं लागेल. आपटून तरी बी आणि सी काढावं लागेल. सो एक काम करा याला ए कॉमा बी सांगा आणि याला सी कॉमा डी सांगा. मी काय करतोय नीट ऑब्झर्व करा बरं का. काही स्टुडंट्स
नीट ऑब्झर्व करा, मी काय करतो फक्त नीट ऑब्झर्व करा. आपल्याला आधी बी आणि सी काढायचे आहेत. कसं काय बी आणि सी काढू शकतो? काढू शकतो ना रे, का नाही काढू शकत? मला डी माहिती आहे आणि ए माहिती आहे ना, सो ए आणि डी माहिती असेल तर तुम्ही बी काढू शकता. मिड पॉईंट फॉर्म्युलाचं थोडं बेसिक्स आठवा बरं. डी, आता बघा आता डी काढण्यासाठी आपण काय करत होतो माहिती आहे का तुम्हाला? डी तुम्हाला दिलेले, डी काय दिले -2,3. याला आपण काय लिहू शकतो? डी काढण्यासाठी आपण काय करतो? एचं एक्स कॉर्डिनेट, बीचं एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय करतो आपण? a+1 / 2 करतो ना, a+1 / 2 बरोबर. हां, तर समजा ए बी वरती समजा तुम्हाला 3 काढायचं असतं तर तुम्ही काय केलं असतं? हिथला वाय कॉर्डिनेट म्हणजे b+1 / 2 केलं असतं ना रे, केलं असतं की नाही केलं असतं? हां, तसंच ई साठी पण बघूयात बरं. साठी ई तुम्हाला दिलेले आहे, काय दिलेले? ई 5,2 तर तुम्हाला दिलेले बरोबर. सो मला सांगा, ए माहिती आहे आणि सी माहिती आहे. समजा तुम्हाला ई काढायचं असता तुम्ही काय केलं असतं? ई काढायचं असतं तर तुम्ही एक्स कॉर्डिनेटला ॲड करून डिवाइड केलं असतं, म्हणजे c+1 / 2 केलं असतं की नाही? c+1 / 2 = 5 असं आपण लिहू शकतो ना. तसं इथं काय करू शकतो? वाय कॉर्डिनेट म्हणजे d+1 / 2 असं लिहू शकतो ना, बिंदास लिहू शकतो. आता आपण इथं यांना कसं लिहू शकतो माहिती आहे का? आपण ए ला कसं लिहू शकतो माहिती आहे का? आपण असं बिंदास लिहू शकतो, this is equal to -2, yes or no? This b+1 / 2 is equal to 3, yes or no? c+1 / 2 is equal to 5, yes or no? Yes. And d+1 / 2 is equal to 2, yes or no? Because by midpoint formula, say a+1 / 2 is equal to -2. Okay. याला तुम्हाला सॉल्व करावं लागेल. जर तुम्ही हे सॉल्व केलं तर 2 ला इकडे मल्टिप्लाय केलं काय येणार? a+1 is equal to -4. सो इथून ए काय भेटलं तुम्हाला? ए काय भेटलं? -4 -1 काय तो -5. सो आता तुम्हाला फक्त ए भेटलेला आहे, -5. जे हे झालं याचं कॉर्डिनेट काय झालं? -5. तसं मला बी काढून दाखवा बरं. बी कसं काढणार? हे घ्या ना, बी कसं काढणार तुम्ही? b+1 / 2 is equal to 3. मिड पॉईंट आहे ना, 3 मिड पॉईंट आहे ना, येस. सो काय होणार? b+1 is equal to 3 × 2 = 6. सांगा बरं बी काय येणार? b is equal to 6 - 1 5. बी पण भेटला. सो हा बी काय झाला? काय माहिती आहे तुम्हाला? बी भेटला ना रे, 5,5. समजलं का? नीट लक्ष द्या बरं, खूप बारीकीने लक्ष द्या, मगच समजेल. तर सी साठी काय करणार? c+1 / 2 is equal to 5. Let's solve for c. So c+1 will be 5 × 2 = 10. So the value of c will be is equal to 10 - 1. So c will be 9. c भेटलं तुम्हाला 9. सो हा c चा व्हॅल्यू काय असणार इथं? c चा व्हॅल्यू इथं काय असणार? 9. प्लीज लिहू काय इथं? c चा व्हॅल्यू इथं असणार 9. तर डी साठी काय करू शकता रे? डी साठी d+1 / 2 is equal to 2. So d+1 is equal to 2 × 2 = 4. Hence d is nothing but 4 - 1, that is 3. So d काय भेटलं तुम्हाला? 3. So d काय भेटलं? 3. समजलं कसं आपण ए आणि बी काढलं? ए जे बी चे कॉर्डिनेट्स आणि सी चे कॉर्डिनेट कसं काढलं समजलं का? क्वेश्चन सॉल्व झालाय का? नाही रे, आपल्याला एक्स आणि वाय काढायचं ना, सेंट्रॉइड काढायचं. सेंट्रॉइड थांबा, जाऊ नका कुठं, सेंट्रॉइड अजून काढायचंय, थांबा. सेंट्रॉइड कसं काढू शकतो बघा. आता सेंट्रॉइड म्हणजे सेंटर पॉईंट. एक काम करा, याचा एक्स कॉर्डिनेट आणि याचा एक्स कॉर्डिनेट ॲड करा आणि 3 ने डिवाइड करा, तुम्हाला एक्स भेटून जाईल. सेंट्रॉइड म्हणजे काय असतो रे? सेंटर पॉईंट असतो ना. हाऊ कॅन वी फाइंड द सेंट्रॉइड? Centroid is nothing but center point. So how can we find the centroid of x coordinate? So सगळ्या x म्हणजे a चा x coordinate, b चा x coordinate आणि c चा x coordinate सगळ्यांना ऍड करून टाका आणि 3 ने डिवाइड करून टाका. ते जे व्हायचं उद्या सांगा. 1 तर -5 तर x चा coordinate +9. डिवाइड 2 ने नका करू, 3 ने करा, कारण 3 पॉइंट्स आहेत ना. तसंच y coordinate घ्या.
चा वाय कॉर्डिनेट 1, बी चा वाय कॉर्डिनेट 5, सी चा वाय कॉर्डिनेट प्लस डिवाइड बाय 3. सेंट्रॉइड रे, सेंट्रॉइड. ई पॉईंटचा कॉमन पॉईंट सेंट्रॉइड. सांगा हे सॉल्व केलं तर तुम्हाला काय भेटणार? -4 + 9 -4 + 9 + 5/3. तच 5 + 1 6 6 + 3 9 9/3. दिस इज युअर सेंट्रॉइड. समजलं का? काय एक स्टेप वाढून लिहू. -4 + 9 / 3 5 + 1 6 6 + 3 9/3 इज इक्वल टू क्या बनणार? -4 + 9 that will become 5/3 3 1 3. These are the required point for the centroid. ऑप्शन आहे का? है ना, 5/3, 3 मध्ये दोन्ही प्लस मध्ये 5/3, 3. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. समजलं का सगळ्यांना सेंट्रॉइड? ठीक आहे. थोडं ट्रिकी होता पण तेवढं पण अवघड नाही रे, एकदा तुम्ही समजून घेतलं ना. आता बघा नेक्स्ट टाइम या टाईपचा क्वेश्चन आला तर आरामात तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुम्ही समजून घेतलं तर. आपण काय करतोय, प्रत्येक क्वेश्चनकडे जाऊन एक्सप्लोर करतोय. प्रत्येक क्वेश्चन कसं सॉल्व्ह करू शकतो, प्रत्येक क्वेश्चनला एक्सप्लोर केल्याने आपल्याला मल्टिपल पॉसिबिलिटीज कळतात. हे मल्टिपल पॉसिबिलिटीज तुम्हाला माहिती पाहिजेत आणि हे मल्टिपल पॉसिबिलिटीज तुमचा लॉजिकल थिंकिंग वाढवतो. समजते? बोर झाले का? थांबा, 4 क्वेश्चन आहेत, जायचं नाही कुठं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन बघून घाबरू नका. इफ द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू the point of intersection of line x - y + 1 = 0. आपल्याकडे 2 लाईन आहेत. ओके, सो लेट्स टेक हा एक लाईन आहे आणि हा एक लाईन आहे. सो हा लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ॲज x + y + 1 = 0. दुसरा लाईनचं इक्वेशन दिले x + y - 5 = 0. आणि हे 2 लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत का? नाही. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, हे 2 परपेंडिक्युलर आहेत की नाही माहीत नाही आपल्याला, पण यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन लेट्स टेक ए. यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन लेट्स टेक ए x, y. म्हणजे यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं काय आहे? पण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, इफ द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, या पॉईंटपासून दोन्ही लाईन पास करतात. ठीक आहे. देन द परपेंडिक्युलर टू वन ऑफ देम. हो, म्हणजे या लाईनला, या 2 लाईनना अजून एक लाईन परपेंडिक्युलर आला तर तो परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काय असेल? फॉर एक्झाम्पल हा लाईनला एक परपेंडिक्युलर आला. थांबा. हा लाईन आहे ना, हा लाईन बरोबर आहे ना. हा लाईनला एक परपेंडिक्युलर आला. समजलं? मी म्हणून कलर चेंज करून ड्रॉ करतो. बघा, लाईक परपेंडिक्युलर आला आणि दुसरा लाईन कोण? 3x + y. आता हा परपेंडिक्युलर कोणासाठी? हा परपेंडिक्युलर यासाठी. अजून एक परपेंडिक्युलर येऊ शकतो ना, 3x. हा लाईन पण एक लाईन परपेंडिक्युलर येऊ शकतो ना. असं एक परपेंडिक्युलर येऊ शकतो. म्हणजे हे जे लाईन परपेंडिक्युलर येतात ना, आता हा जो परपेंडिक्युलर लाईन हे याचा आहे. हे जे लाईन परपेंडिक्युलर लाईन येतात ना, या परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. बात आहे, तर ना क्वेश्चन आहे. तर परपेंडिक्युलर असणारे लाईनचं इक्वेशन काढायचं. समजलं का क्वेश्चन? आपल्याकडे 2 लाईन आहेत आणि त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला माहिती आहे x, y. सगळं मान्य आहे. पण या पॉईंटला किंवा या पॉईंटला अजून एक परपेंडिक्युलर लाईन आहे, त्याचं इक्वेशन काढायचं आहे. जसं मी तुम्हाला पिंक कलरचा लाईनने ड्रॉ करून दाखवला, त्याचं इक्वेशन काढायचं मला. हो, त्याचं इक्वेशन काढायचं. क्या बात आहे. सो आधी हे लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला आधी x आणि y काढावं लागेल. सो कसं काढणार x आणि y? अरे क्या बात आहे, मला हा इक्वेशन माहिती आहे. लेट्स टेक दिस ॲज इक्वेशन नंबर 1 and let's take this as equation number 2. So let's solve this equation 1 and 2 simultaneously. What will happen when we solve this equation simultaneously? We can get x and y coordinates. When we get the x and y coordinates, आपण याचा स्लोप काढू. स्लोप पॉईंट फॉर्मनी लाईनचं इक्वेशन काढू शकतो. बिंदास काढू शकतो. बघा, आधी हे सॉल्व करा. आधी x आणि y काढा.
हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन क्लिअर करा. आधी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा बरं. कसं काढणार? 3x y मायनस 5 इज इक्वल टू 0. हा आपला इक्वेशन नंबर 1 आहे. हा इक्वेशन घ्या. x प्लस y प्लस 1 इज इक्वल टू 0. सो सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केलं तर साईन चेंज होतं, तर मायनस येणार. हे कॅन्सल होतात. काय होतं? 3x एक मिनिट आपण काहीतरी x मायनस वाय म्हणजे क्वेश्चन बरोबर लिहिले का आपण? अरे एक मिनिट गडबड केलं ना आपण क्वेश्चनमध्ये गडबड केलं ना. क्वेश्चन इथं मायनसमध्ये मायनस आहे बरं का. बघा ना क्वेश्चन मायनसमध्ये ना. बघा आता कोण प्लस लिहिला, सॉरी. x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0 या. हा काय होणार? मायनस होणार. म्हटलं मी मायनस. चलो सो कॅन्सल होणार. यांचं काय होणार? 4x बरोबर. सो मायनस 5 प्लस 1 काय होणार? मायनस 5 प्लस 1 मायनस 4 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 4. हा मायनस 4 तिकडे गेलं की प्लस 4 x अपॉन 4. सो x काय भेटला आपल्याला? x भेटला आपल्याला 1. सो x तर भेटला. आता एक काम करा ना, एक्सला हिचंच कुठेतरी सबस्टिट्यूट करा ना. या सेकंड इक्वेशन छोटा आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. x म्हणजे 1 मायनस वाय प्लस 1 इक्वल टू 0. सो सांगा मायनस वाय इज इक्वल टू मायनस 1 दोन्ही प्लस मध्ये ना. प्लस 1 मायनस 1 इकडे गेले की मायनस 1. सो मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2. सो वाय काय आला? मायनस प्लस. सो मायनस 2 काय आला? काय आला? 2 आला. मायनस कॅन्सल होतो ना. दोन्ही साईडला मायनस आहेत तर मायनस कॅन्सल करून टाका. सो वाय इज इक्वल टू. वी गॉट द एक्स अँड वाय. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय? एक्स इज नथिंग बट 1 अँड वाय इज नथिंग बट 2. ओके एक्स अँड वाय भेटला. आता मी काय करू शकता? स्लोप काढू शकता. सांगा मला हा लाईनचा स्लोप काय असेल? स्लोपसाठी एक दुसरा कलर यूज करतो. स्लोप कोणता कलर घेऊ? स्लोपसाठी हा कलर घेतो. याचा हा लाईनचा स्लोप काय असेल? मायनस ए बाय बी बरोबर. मायनस ए बाय बी काय होणार? मायनस ए बाय बी मायनस 3 बाय 1. सो इथं स्लोप काय येणार? मायनस 3. याचा स्लोप काय येणार? हा लाईनचा स्लोप काय येणार? मायनस 3 येणार. हा लाईनचा स्लोप काय येणार? मायनस 3 बरोबर. हा लाईनचा स्लोप काय येणार? मायनस 3. तसं हा लाईनचा स्लोप काढा बरं. हा लाईनचा स्लोप काय येणार? मायनस ए बाय बी. याचा स्लोप काढा बरं. मायनस ए बाय बी. व्हॉट इज स्लोप? मायनस ए बाय बी मायनस 1 अपॉन मायनस 1 तर मायनस 1. सो याचा स्लोप आला 1. एकाचा स्लोप आला 1. एकाचा स्लोप आला मायनस 3 बरोबर. पण आपल्याला परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काढायचं ना. परपेंडिक्युलर लाईन. सो हा लाईन आणि हा लाईन परपेंडिक्युलर आहेत. तर ज्यावेळेस आपल्याकडे 2 केस आहेत बेसिकली. नीट ऐका मी काय म्हणतोय. आपल्याकडे बेसिकली 2 केस आहेत. केस 1 केस 2. सो केस 1 म्हणजे आपण आणि 2 केसमध्ये जो आन्सर मॅच होतो तो आपला आन्सर असेल. ठीक आहे. सो परपेंडिक्युलर लाईन आहे बरोबर. परपेंडिक्युलर लाईनसाठी आपल्याला इक्वेशन काढायचं तर स्लोप घ्यावा लागेल. हा स्लोप जर इकडे घेतलं तर त्याचं उलट होतं ना. तर काय घेणार तुम्ही? स्लोप मायनस 1 घेणार. सो वाय मायनस y1. y1 म्हणजे काय असणार रे? y1 हे पॉईंट माहिती आहे ना. y1 म्हणजे काय? इक्वल टू. आता हा स्लोप काय असणार? 1 या लाईनसाठी काय होणार? 1 या लाईनसाठी काय होणार? तर उलटा आणि मायनस. सो मायनस 1 ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस x1चं कॉर्डिनेट 1. सॉल्व करा बरं. काय भेटतं तुम्हाला? y मायनस 2 इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 1. सो हे तुम्हाला काय भेटणार? एक्सला इकडे आणा प्लस एक्स प्लस वाय मायनस 2 मायनस 1 इज इक्वल टू 0 बरोबर. सो एक्स प्लस वाय मायनस 3 इज इक्वल टू 0. हा एक इक्वेशन झाला. हा एक ऑप्शनमध्ये एक्स प्लस वाय मायनस 3 एक्स प्लस. हां आहे बघा. पण कधी कधी हे एक पॉसिबिलिटी आहे. आणि अजून एक पॉसिबिलिटी बरं का. हे क्वेश्चन तर सॉल्व्ह झाला. आपला ऑप्शन आन्सर आपला आन्सर तर भेटला. पण क्वेश्चनला अजून एक पॉसिबिलिटी आहे. काय? केस 2 हा एक पॉसिबिलिटी आहे. केस 2 काय आहे? हे तर 3 भेटला ना तुम्हाला. स्लोप काय भेटला? 3. तर तुम्ही परपेंडिक्युलर लाईनला स्लोप घेतलं तर काय होणार? 1/3 येणार. 1/3 स्लोप येणार.
जर तुम्ही 1/3 साठी सॉल्व्ह केलं y - 2 इज इक्वल टू 1/3 इंटू x - x1. x1 आपल्याला माहिती आहे ना, x1 म्हणजे 1. सो डायरेक्ट सॉल्व्ह करतो. 3y - 3 2 6 इज इक्वल टू x - 1. जर तुम्ही रिअरेंज केलं तर तुम्हाला काय भेटणार, x - 3y भेटणार, x - 3y -6 + 1 + 5 इज इक्वल टू 0. हा पण एक इक्वेशन आहे बरं का, हा पण एक इक्वेशन आहे. x - 3y + 5. हा हे नाही आहे बरं का, नाही तुम्ही मला सर हे आहे बघा इथं, हा नाही तर मायनस 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 आहे, मायनस मायनस. तर प्लस असला तर 2 आन्सर आले असते याला. या क्वेश्चनला 2 आन्सर आहेत बरं का, या क्वेश्चनला 2 आन्सर आहे, पण हा पहिलं केस सॅटिस्फाय करतोय, तर दिस इज द राईट आन्सर. दुसरा इक्वेशन काय आलं आपलं, दुसरं इक्वेशन आलं x - 3y + 5 इज इक्वल टू 0. हा तुम्हाला दिसतोय का कुठं इक्वेशन मध्ये? नाही, हे तुम्हाला दिसत नाहीये कुठं. दिस इज ओनली द राईट आन्सर. ठीक आहे, थोडं ट्रिकी होता, पण नाही समजलं तर परत थोडं रिवाइंड करा, समजून जाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. एट क्वेश्चन काय सांगतोय, द मिडल पॉइंट्स ऑफ साइड BC, CA अँड AB ऑफ अ ट्रायंगल ABC. चला ट्रायंगल घ्यायचं आपल्याला. काय करायचं, वी हॅव टू टेक अ ट्रायंगल. सो द मिडल पॉइंट्स ऑफ BC, ओके, ट्रायंगल आहे A B. क्वेश्चन नंबर 8 आपल्याकडे ABC. आपल्याला सगळ्यांचे मिडल पॉइंट्स दिलेत. क्या बात आहे, का बरं एवढा अत्याचार आपल्यावरती, क्या बात आहे. ABC नाहीच दिलेलं आपल्याला. काय करता येईल, काय करता येईल, काहीतरी विचार करू, थांबा, काहीतरी करू, पण सोल्युशन तर काढावं लागेल. द मिडल पॉइंट्स ऑफ BC म्हणजे हा कॉर्डिनेट काय 1,3. ठीक आहे. CA चे कॉर्डिनेट्स काय, CA म्हणजे हा काय मिड पॉइंट दिलेत ना, मिडल पॉइंट्स 5,7. अँड AB म्हणजे हा मिड पॉइंट काय -5,7 रिस्पेक्टिव्हली. देन आयडेंटिफाय द इक्वेशन ऑफ द साइड AB, म्हणजे ABचं इक्वेशन काढायचं. क्या बात है, ABचं इक्वेशन काढायचं. क्या क्वेश्चन आहेत. हा लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. आपल्याला काहीच माहित नाही, A माहित नाही, B माहित नाही, C माहित नाही, काहीच माहित नाही. काय करायचं, क्वेश्चन सोडून टाकायचं, स्किप करून टाकायचं? नाही करू शकत, स्किप नाही करू शकत, सॉल्व्ह तर करावं लागेल. बरोबर, आधी काम करा. बरं, तुम्ही हे इक्वेशन काढू शकता ना, कसं काढू शकता? तुम्हाला काय पाहिजे आता, बरं काय पाहिजे तुम्हाला, A आणि B माहिती पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला A माहिती असेल आणि B माहिती असेल, बाय युझिंग पॉईंट फॉर्म, स्लोप पॉईंट फॉर्म, आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. मिड पॉईंट जर माहिती असेल, अरे तुम्हाला मिड पॉईंट माहिती आहे, इथं माहिती आहे मिड पॉईंट, तर तुम्ही काय करू शकता, स्लोप दिले का क्वेश्चनमध्ये? काही नाही. 2 पॉईंट माहिती असेल तर 2 पॉईंट फॉर्म पण वापरू शकता. पण एक काम करा, सगळ्यात पहिलं टास्क काय करा, A आणि B काढा. आणि A आणि B कसं काढणार तुम्ही, A B कसं काढणार, A चे कॉर्डिनेट्स कसं काढणार? लेट्स टेक, मला एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. A आणि B काढण्यासाठी A काढायचं तुम्हाला. सो A काढण्यासाठी काय करा ना, तुम्हाला सगळ्यांचे मिड पॉईंट माहिती आहे ना, काय करायचं, या 2 मिड पॉईंटला ॲड करायचं आणि तिसरा मिड पॉईंट पासून मायनस करायचं. समजलं, तुम्हाला A भेटून जाईल. जादू. तर काय करायचं, एकचा Y कॉर्डिनेट माहिती पाहिजे, तर काय करायचं, तर 7ला ॲड करायचं आणि 3 ने मायनस करायचं, Y भेटून जाईल. समजलं. तर तुम्हाला जर B काढायचं असेल तर काय करावं लागेल, -5 आणि +1 करावं लागेल आणि तिथून -5 करावं लागेल, B भेटेल. तसंच तुम्हाला Bचा Y कॉर्डिनेट काढायचं असेल तर 7 आणि 3ला ॲड करावं लागेल आणि तिसरा साईड म्हणजे 7 मायनस करावं लागेल. जॉमेट्री. चला काढा. A कसं काढणार, -5 + 5 हा मायनस करायचा, तिसरा साईड मायनस करायचा, -1 झाला x. तसंच Y कॉर्डिनेटसाठी काय करणार, येतं हे 7, हे 7ला ॲड करायचं आणि तिसरा साईडला मायनस करायचं, सो 7 आणि तिसरा साईड म्हणजे 3ला मायनस करायचं. सो हे झालं तुमचं A चे कॉर्डिनेट्स. सांगा, +5 - 5 0 -1 राहतो, 7 + 7 14
14 - 3 11. हो झालं, एचे कॉर्डिनेट्स भेटलेत. एचे कॉर्डिनेट्स आहेत -1, -11. जॉमेट्री लक्षात राहील का? कधी मिड पॉईंट असेल आणि तुम्हाला वर्टेक्स काढायचं असेल, मिड पॉईंट माहीत असेल, हे कदाचित तुम्ही 10वी मध्ये पण केलं असेल, आय डोंट नो, पण मिड पॉईंट माहीत असेल आणि वर्टेक्स काढायचं असेल तर हे कन्सेप्ट. तर मला सांगा बरं, आता मला सांगा बरं, बी कसं काढणार तुम्ही? बी स्वतः ट्राय करा, व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करायचं. ट्राय सांगा. -5 + 1 - 5. तर तसंच 7 + 3 तिसरा साईड मायनस करायचं. काय होणार? -5 + 1 -4 -5 -, so -9. 7 + 3 -7 so हे झालं तुमचं बीचं कॉर्डिनेट -9, एक काम करू शकतो तुम्ही, 2 पॉईंट फॉर्म वापरा, किंवा आपण असं पण करू शकतो. आपण याचं इक्वेशन काढण्यासाठी काय करू शकतो? स्लोप काढू शकतो ना. स्लोप कसं काढणार? y2 - y1 on x2 - x1. स्लोप काय येणार हे बघा, याला x1 y1 घ्या, सही घ्या तुम्ही, कोणाला काय घ्या, x1 y1 घ्या, त्याला x2 y2 घ्या. सांगा y2 11 - 3 on x2 -1 -, प्लस 9 y2 - 1 बरोबर ना? y2 - 1 काय येणार? 11 - 3 अपॉन काय येणार? -1 + 9 + 8. सो 8 गेला तर 1. सो स्लोप काय आला रे? स्लोप, याचा स्लोप काय आला? m = 1. सो बाय स्लोप पॉईंट फॉर्म, बाय स्लोप पॉईंट फॉर्म, सो बाय स्लोप पॉईंट फॉर्म y - y1. आता y1 काय घेणार तुम्ही? हा पॉईंट घ्या, हा पॉईंट माहिती आहे ना आपल्याला. y - y1 काय आपल्याकडे? y - 7 बरोबर ना. बी y1 बरोबर जातो का आपण? आपला स्लोप किती आला? 1 किंवा हे मधला पॉईंट घेतलं तर चालते, किंवा हा पॉईंट घेतलं तर चालेल. सो स्लोप पॉईंट फॉर्म हा ए घेतलं तर चालेल, हे घेतलं तर कॅल्क्युलेशन वाढेल. काम करू शकतो आपण 1, -1 पण घेऊ शकतो ना. हा पण त्याच लाईनवरती आहे ना. काम करा y - y1. सो y1 ला एक काम करा, -1 घ्या, y - y1 ला एक काम करा, 11 घ्या, = m म्हणजे काय? 1 ब्रॅकेटमध्ये x - x1, x1 काय? -1, सो x + 1. y - 11 = x + 1. याला थोडं रिअरेंज करा बरं. सो x - y, x - y -11 -11 +1 तिकडे गेलं तर -1 = 0. सो x - y -, -12 = 0. ते गडबड होतं आपलं. x - y प्लस, बरोबर. y - 11 ते गडबड होत. थांबा, परत इथं काहीतरी गडबड झालंय. y - 11 आणि करू x y प्लस इकडे आलं तर -y. -11 आहे, -11 इकडे आणायचं होतं रे. हां, हे आपलं चुकलं. -11 इकडे आणलं तर +11 होतो आणि हा +1. x - y + 12 = 0. ऑप्शन आहे का? असणारच. x - y + 12, x - y + 12. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. आता हे बघा, तुम्ही इथं पण ह्या पॉईंटला कन्सिडर करून पण तुम्ही शकता, पण कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स होईल ना, पटकन सॉल्व्ह करायचं असतो आपल्याला. सो 1, 11 हे घेतलं तर तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता, पटकन स्लोप काढू शकता. ठीक आहे. देन वी गो टू द क्वेश्चन नंबर 9. 2च क्वेश्चन राहिलेत. इक्वेशन ऑफ लाईन, अरे इक्वेशन ऑफ लाईन x
इझी क्वेश्चन आहे, क्वेश्चन बघूनच समजते. आपल्याकडे एक इक्वेशन आहे टी एक्स मायनस 4y प्लस 10 इज इक्वल टू 0. तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये आणायचं आहे, तुम्हाला याचा इंटरसेप्ट काढायचं आहे रे, एक्स आणि वाय इंटरसेप्ट काढायचं. तुम्हाला डबल इंटरसेप्ट फॉर्म माहिती आहे, एक्स बाय ए आठवते का प्लस वाय बाय बी इज इक्वल टू 1. एक काम करा ना, या इक्वेशनला तुम्ही या फॉर्ममध्ये आणू शकतो ना. आपण काय करू शकतो, आपण एक्स मायनस 4y तिकडे घेऊन जा मायनस 10. सो डिवायडिंग द इक्वेशन बाय मायनस 10. सो काय होणार, टीएक्स अपॉन मायनस 10 मायनस 4y आता मायनस 10 मायनस मायनस प्लस होईल अपॉन 10 इज इक्वल टू मायनस 10 अपॉन मायनस 10 1. आलं की नाही या फॉर्ममध्ये. एक काम करा, हा एक्सला सेपरेट करा बरं, एक्सला इंटर ठेवा बरं. 3x ला मल्टिप्लाय करते, खाली घेऊन या, खाली घेऊन आलं की डिवाइड करेल. सो काय बनणार, एक्स अपॉन मायनस 10 बाय 3 प्लस वाय अपॉन 10 बाय 4 इज इक्वल टू 1. आला की नाही, कोणत्या फॉर्ममध्ये, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. सो कम्पेअर करायला या इक्वेशनला जर तुम्ही कम्पेअर केलं तर एक्स ए कोण आहे, ए कोण येतं, एक्स इंटरसेप्ट म्हणजे ए असतो. तर ए कोण आहे मायनस 10 बाय बी कोण आहे, बी म्हणजे वाय इंटरसेप्ट कोण आहे 10 बाय 4. 10 बाय 4 ला आपण कॅन्सल करू शकतो ना, 2 ने कॅन्सल होतो ना. 2 5 जा 10 2 जा 4. सो हे काय होतं 5 बाय 2. सांगा आहे का 10 बाय 3 आणि 5 बाय 2. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजलं का, इझी क्वेश्चन होता हा, तर खूप इझी होता. ठीक आहे, नेक्स्ट अँड वी कम टू द लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. दॅट इज क्वेश्चन नंबर 10. सो क्वेश्चन नंबर 10 काय सांगते बघा बरं. आपल्याकडे एक लाईन आहे, लाईनचं नाव दिलं त्यांनी ए वाय इज इक्वल टू एक्स प्लस 1. हा लाईन 2 पॉईंट पासून पासेस थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. काय होते, 2 लाईनमधनं इंटरसेक्ट करून पास करतोय. 2x मायनस 3y प्लस 5 इज इक्वल टू 0 अँड 3x 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. हे बघा सिंपल आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा रे. 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात, त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसं काढणार, दोन्ही इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. सो तुम्ही हे दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक्स आणि वायचा व्हॅल्यू भेटेल. एक्स आणि वायचा व्हॅल्यू इथं पुट करा आणि एक्स आणि वायचा व्हॅल्यू इथं पुट केलं की तुम्ही केला काढू शकता. समजलं का, हे समजलं तर बघा मी सॉल्व्ह करून देतो. सो इक्वेशन 1 काय आपल्याकडे, इक्वेशन 1 काम करा, इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय बाय 3 करा बरं. इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय बाय 3. कारण एक काम करा, याला 3 मल्टिप्लाय केला तर 6 बनतो, याला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 ने मल्टिप्लाय केला तर 6x कॅन्सल. समजलं, सांगतो मल्टिप्लाय बाय 3. सो काय होणार 6x मायनस 9y 5 3 जा 15 प्लस 15 इज इक्वल टू 0. तर या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा, सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बाय 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय बनणार, हा सेकंड इक्वेशन काय बनणार, 6x आला परत 6x मायनस 4y 1 मिनिट 4y मायनस f प्लस 4y प्लस 2 इक्वल टू 0. आता हे 2 इक्वेशनला सॉल्व्ह करा. मी जे येलो कलर मध्ये दिले 2 इक्वेशनला सॉल्व्ह करा. सबट्रॅक्शन करायचं, सबट्रॅक्शन मायनस मायनस. सो हे 6x कॅन्सल होतो. सांगा मायनस 9 मायनस 4 मायनस मायनस प्लस मायनस 13y 15 मायनस 2 प्लस 13 इक्वल टू 0. सो y इज इक्वल टू मायनस 13 अपॉन मायनस 13. सो फ्रॉम हिअर वी गेट y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू प्लस 1. काय भेटलं आपल्याला प्लस 1, y काय भेटला प्लस 1. वायचं व्हॅल्यू कुठेतरी पुट करा ना, वायचं व्हॅल्यू काम करा, या इक्वेशन वायचं व्हॅल्यू काम करा, या इक्वेशन पुट करा. सो 2 इंटू 2x मायनस 3 इंटू 1 प्लस 5 इक्वल टू 0. सो 2x इज इक्वल 2x मायनस 3 प्लस 5 इक्वल टू 0. सो 2x इज इक्वल टू
minus 3 plus 5 plus 2 is equal to 0. So x is equal to minus 2 by 2. So x किती भेटणार minus 1. x आणि y भेटला आपल्याला x आणि y. आता x आणि y ला तर पुट करा. पुट करा बरं. x आणि y तर पुट करा. सो काय होतं आपलं? सो k into 1 k is equal to x काय आपल्याकडे minus 1 आणि plus 1. ते minus 1 plus 1 काय आहे? minus 1 plus 1 0 ना 0. सो k चा व्हॅल्यू भेटला ना. k चा व्हॅल्यू 0. समजलं का? दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतायत तर त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा आणि त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला त्या पहिल्या लाईन मध्ये पुट करा. एक्स आणि वायला पुट करा, तुम्हाला के भेटून जाईल जसं मी केलं. सो के 0 आला. सो द ऑप्शन इज बी. ऑप्शन इज बी. So here we have completed all the questions of today's DPP. Okay, chalo bye.